जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सर्वोदय विद्या केंद्राचा विविध गुणदर्शनाचा महोत्सव संपन्न। सर्वोदय विद्या केंद्र संचलित सर्वोदय विद्यालय व सर्वोदय पब्लिक इंग्लिश स्कूल यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। हा कार्यक्रम दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षका इतकेच पालकांनीही कष्ट घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मान्य श्री प्रमोद कदम यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी मनोगतात व्यक्त करताना केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सर्वोदय विद्या केंद्राचे अध्यक्ष मान्य श्री इस्माईल समडोळे हे होते। प्रतिमा पूजन मान्य सौ वैशाली यांनी केले। त्याचबरोबर मान्य श्री मोहम्मद लियाज समडोळे यांनी स्टेज पूजन केले। कार्यक्रमासाठी संस्थेच्या सेक्रेटरी मान्य सौ शबाना समडोळे, इतर सदस्य व मान्यवर मंडळी उपस्थित होते। कार्यक्रमात कांतरा, मेरा नाम जोकर, देशभक्तीपर गीत, राजस्थानी डान्स, गोंधळ, साल्सा डान्स यासारखे विविध नृत्यांचे प्रकाराचा समावेश होता। कार्यक्रम शेवटपर्यंत विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद चांगला होता। पालकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला। कार्यक्रमासाठी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापिका सौ आसमा नदाब व सौ स्वाती सगरे उपस्थित होत्या। प्रास्ताविक सौ रेश्मा जगताप यांनी केले। पाहुण्यांचे स्वागत सौ ज्योती सागावकर यांनी केले। अहवाल वाचन श्री नरसिंह महाजन यांनी केले। आभार सौ चंदाराणी मंत्री यांनी मांडले। तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुप्रिया पवार यांनी केले। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। ही संस्था महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर शाहू फुले यांचे विचार घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन, सावित्रीबाई फुलेंचे विचार कायमस्वरूपी मनात जपून सर्व स्तरातील मुलांना, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना सामाजिक दर्जा उंचावून देण्यासाठी नेहमी आणि सतत कार्यरत असते। मी असा संकल्प केलेला आहे की 2025 काय घालवायचं नाही आणि ही इंग्रजी शाळा जी आहे, मराठी शाळा स्वतःच्या इमारतीत असल्यासारखी आहे, परंतु इंग्रजी शाळा सुद्धा स्वतःच्या इमारतीत गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी मला तुमची अत्यंत मदतीची आवश्यकता आहे, कारण तुम्ही तशी जागा आम्हाला मिळवून देऊ शकता याची आम्हाला खात्री आहे। संकल्प आहे आपला, या निमित्तानं बोलायचं कारण म्हणजे हा संकल्प आहे आणि तो आपण निश्चितपणाने पार पाडू। आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये काही ना काहीतरी संकल्प करत असतो, तर या कार्यक्रमामध्ये या दोन्ही मुख्याध्यापिकांना देखील मी सांगणार आहे, समडोळे मॅडमचा सारखा आग्रह असतो की आत्ताच त्यांनी सांगितलं की कबड्डीची मुलं कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आले आणि काही मुलं 12वी झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर खरं तर महाजन सरांनी थोडंसं पार्शिलिटी केली। त्यांच्या पालकांच्या विद्यार्थ्यांची ही शाळा आहे आणि बघितल्यानंतर लक्षात येत आहे, कारण या ठिकाणी आता जो संकल्प केलेला आहे समडोळे साहेबांनी, ही शाळा नव्या इमारतीमध्ये कायमच्या आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये करण्यासाठी जे लागेल ते सहकार्य आम्ही इस्माईल साहेबांनी या शाळेला करण्याचं या ठिकाणी अभिवचन देतो। तसंच या ठिकाणी हे शिक्षण जे आहे, हे शिक्षण फक्त शिक्षण नसून या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी या शाळेचे सर्व संचालक असतील, अध्यक्ष असतील आणि शिक्षक स्टाफ असेल, हे सर्व प्रयत्न करत आहेत। हे या इथल्या कार्यक्रमावरून आता आपल्याला दिसून येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांनी जे विचार या आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये प्रगती करण्याचे विचार दिलेले आहेत, ते प्रगती करण्याचे विचार खऱ्या अर्थाने या शाळेमध्ये राबवले जातात। आणि हा स्नेह संमेलनाचा फक्त कार्यक्रम नसून या ठिकाणी ह्या शाळेचा आढावा सुद्धा या ठिकाणी घेतला आणि या आढाव्यामध्ये मी बारकाईने लक्ष देत होतो की या शाळेमध्ये काय काय शिकवलं जातं। बाहेरच्या शाळेमध्ये वारेमाप फी घेऊन
विद्यार्थ्यांना घडवलं जातं. पण या ठिकाणी कमीत कमी फी घेऊन या ठिकाणी चांगलं शिक्षण आणि त्या मुलाच्या जीवनामध्ये त्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी ही सगळी मंडळी प्रयत्न करत आहेत. ही खरंच या ठिकाणी अभिमानाची आणि स्नेहाची गोष्ट आहे. म्हणजे आमचं भाग्यच. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो हीच सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. आजच्या स्नेहसंमेलनास उपस्थित प्रमुख पाहुणे प्रमोद कदम सर, वैशाली कांबळे